तिथे भाजप नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार संदीप नाईक यांनी आज सीबीडी बेलापूरमधील जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं। त्यामुळे ऐरोली विधानसभेत आमदार राहिलेल्या संदीप नाईक यांनी बेलापूर विधानसभेत जनसंपर्क कार्यालय उघडून बेलापूर विधानसभेच्या उमेदवारीच्या स्पर्धेत असल्याचे संकेत दिले। तर बेलापूर विधानसभेत भाजपच्या मंदा म्हात्रे या विद्यमान आमदार आहेत। संदीप नाईक हेच बेलापूर विधानसभेतील उमेदवार असतील अशा पोस्ट त्यांचे कार्यकर्ते सोशल मीडियातून व्हायरल करत असल्यानं नाईक विरुद्ध म्हात्रे असा संघर्ष अटळ झालाय। तर उमेदवारीवर संदीप नाईक यांनी स्पष्टपणे बोलणं टाळलेलं आहे। सर, तुम्ही इच्छुक आहात बेलापूरमधून? आपण आपल्याला दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीनं काम करणं आणि त्यानंतर मग भविष्यामध्ये काय आहे याबद्दल आपण पक्षावर हा आपण विश्वास ठेवला पाहिजे। त्यामुळे कोणाला कोणती विधानसभा मिळावी ह्या पद्धतीचा निर्णय हे पक्षश्रेष्ठी घेतील। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध